त्यावेळी ते विजय झाले होते. त्याच मैदानामध्ये आता रियाज बांधा तो चंद्रशेखर कुलकर्णी फ्लाइट मध्ये चेंडू फ्लाइट मध्ये बीट करतोय. फुल टॉस चेंडू होता आणि आमच्यासोबत जे साथी कॉमेंटेटर आहेत ते पांडुरंग महाराज खास पांडवावरून इथे आणि आमचे सिनियर सागर खिचडे सर थोड्याच वेळामध्ये आमचे सिनियर कॉमेंटेटर जोडतील महेश सर. हा चेंडू ही निर्धाव होतोय. फुलटॉस चेंडू होता. या चेंडू तडकवायचा प्रयत्न 3 चेंडू निर्धाव टाकतोय चंद्रशेखर. इथे मात्र फ्लाइट मध्ये बीट केलं जातं. लखनकडून चूक होते एसटीच्या मागे. एक चांगला टप्पा 22 मध्ये मिळत हा चौकार. एक ऑब्रॉक मध्ये चेंडू होता पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू. एक स्लिप लावून गोलंदाजी करताना दिसत होता चंद्रशेखर आपल्या संघ गोलंदाजीवरती. स्लिप मध्ये आरिफ खान तर शॉर्ट फाईनल दिलेला होता तो चार्ली. 22 मध्ये मिळतो हा चौकार. आणि इथे आगमन होतंय खामकर साहेबांचं. त्यांचा चिरंजीव या संघामध्ये खेळताना दिसतो आपल्याला रोहित खामकर. तर आपल्या चिरंजीवचा सामना पाहण्यासाठी खामकर साहेबांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. तर स्ट्राईक वरती होतो तो डावखुराचा फलंदाज पियुष. तर आपल्या गोलंदाजीवरती देवखुरात्यासाठी एक डीप मिड विकेट घेऊन गोलंदाजी करतील जो ऑन साइडच्या दिशेला आहे. तर एक जो आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हर. परत एकदा स्लिप मध्ये आरिफ खान. एक स्लिप घेऊन गोलंदाजी करताना दिसेल ती चंद्रशेखर कुलकर्णी. आणि हा सरळ त्रिफळा चीत होतोय. परत एकदा फ्लाइट मध्ये बीट करतोय आणि फलंदाज बाद होतोय पियुष. फ्लाइट मध्ये बीट केला चेंडू पडल्यानंतर बराच वेळ फलंदाजाने विचार केला होता. यॉर्क करून घेतला आणि फलंदाज बाद होतोय. चला पुढचा फलंदाज पाठवा पटकन. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा झालेल्या आहेत. रियाजने 5 चेंडूचा मोबदला घेतला तर 0 धावेवरती पहिलं षटक मात्र वापस जात आहे. आणि चंद्रशेखर कुलकर्णी या गोलंदाजाला मात्र यश येतंय. पहिली विकेट तंबूकडे पाठवलेली आहे. तर दुसरा खेळाडू मैदानात येतोय. या सर फटसे या. खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही अगोदरच फलंदाज थोडासा तयार ठेवायचा आहे. कारण मैदानामध्ये ज्यावेळेस हॅलो दुसरा षटक घेऊन येतो तो सिटी एंड करून 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन आरिफ खान. वैयक्तिक पहिला तर संघाचा दुसरा षटक सिटी एंड कडून शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. स्क्वेअर कट केलेला चेंडू होता. प्रमोद पुजारी तिथे पॉइंट मध्ये आहे. थोडीशी फेकी जी खराब होते परंतु बॅकअप केलं जात आहे लखन पडियार याच्याकडून. पांडुरंग संघ आपण बघितलं तर दुपारच्या सत्रामध्ये जे सामने होतात ते लो स्कोरिंग पण होतात कधी हाय स्कोरिंग होतात. याची पूर्ण जी खेळपट्टी तयार केली ते आमचे मित्र सर्वांचे लाडके गुरुदास पडियार, देवा पडियार, आकाश पडियार या तिघांना याचं श्रेय जातं. नक्कीच सर या खेळपट्टीचं सगळं श्रेय मात्र तुम्ही म्हणताय की त्यांनी सुंदर अशी खेळपट्टी बनवलेली आहे. तर यावेळेस मात्र पुढचा चेंडू आरिफ खान
खोल टप्प्याचा चेंडू थोडा फ्लाईट आहे, ऑफ साईडला खेळून काढलेला आहे, मात्र मिसफिल्डिंग होते आणि दरम्यान इथं बघितलं तर एक धाव दोन्ही फलंदाजाच्या साह्याने घेतली जाते. एका धावेच्या दिशेने जर बघितलं गेलं तर केवळ 6 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय की जवळजवळ 2 चेंडू मैदानात फेकले गेलेले आहेत आणि अजून 4 चेंडू येणं बाकी आहेत. राजमाळे स्ट्राईक वरती खेळताना आरिफ यांच्याकडे आपण चेंडू पण सर पाहू शकता कालच्या सामन्यामध्ये ज्या क्षेत्ररक्षणाने चार झेल झेलले होते तोच आदित्य कोणे परत मिडुके क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण दिसतोय. तर या वेळेस मात्र घुमवलेला आहे, दे घुमाके, सरळ चेंडू बाहेर गेलाय बाउंड्री लाईनच्या वरनं, निश्चितच चौका. 30 पावलाच्या वरनं असं जरी म्हणायला हरकत नाही. बाउंड्री लाईनच्या वरनं नंतर कसं होतं, प्रेक्षक बी एवढे हुशार झालेत ना सर आता की जरा जरी कॉमेंटेटर चुकले तरी हा कुठंतरी गोंधळ होतोय, पण असं नाही. पहिला टप्पा मैदानामध्ये, दुसरा टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर, 10 धावा 1 विकेट, दुसरं षटक प्रगतीपटावरती मार्गस्थ. राजमाळी स्ट्राईक वरती खेळताना एक युवा खेळाडू या वेळेस मात्र चांगला चेंडू, चांगला फटका, सुटला झेल. जखमी वाघ मैदानामध्ये तुम्ही सोडून दिलेला आहे. क्रिकेटचा नियम आहे बरं का सर, जरा जरी तुम्ही झेल सोडला तर त्या खेळाडूला, आरिफ खान सरांना आत्ता जर बघितलं गेलं तर एक विकेट मिळाली असती, कारण चांगला चेंडू होता आणि सुरेख झेल होता. सोपा झेल एकदम सोडून दिला तर दबाव निर्माण होतो गोलंदाजाच्या दिशेने. पाहतोय आपण पुन्हा एकदा रियाज स्ट्राईकवरती खेळताना. रियाज या स्पर्धेमध्ये चांगलं काम आहे रियाजचं, उत्कृष्ट फलंदाज म्हणूनही त्याला पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचच्या समोर आलेला आहे, फ्रंट फुटवर मिडापला चेंडू येतो. यावेळेस एक धाव घेतली जाते एका धावेने. आणि आदित्य कोहने यांचा विषय चालला होता. आमचे कांबळे सर म्हणले की आदित्य सरांनी काय केलं तर एक 4 झेल इतके सुपर टिपले होते, त्यानंतर पाठीमागं गेल्यानंतर एक 2 झेल अजून त्यांच्याकडून सुटले होते. निश्चितच बरोबर आहे सर. तर त्याच्या 2 झेलवरती संघाला सामना गमावा लागला होता. परत एकदा फ्लाईट मध्ये चेंडू आरिफ खाण्याचा आणि फलंदाज बीट होतो, निर्धाव चेंडू आणि षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे प्रति षटकाला जर बघितलं गेलं तर कांबळे सर जवळजवळ मला वाटतं आपण पाहतोय की आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 8, 7.5, 8, पावणे 8, 8.25 असं रन रेट प्रति जवळजवळ 7 षटकापर्यंत गेलं. आणि नंतर ना कुठंतरी मला वाटतं 2 षटकामध्ये 9, 9.25, 9.5, पण धावसंख्या चांगली मजबूत जागेवरती जाताना सामना एकदम लो स्कोर मध्ये जरी बघितला तरी पण सामना शेवटच्या क्षणाला अगदी उत्कृष्ट होत होता, कारण प्रेक्षकांसारखा. पण आता पाहतोय आपण की या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये केवळ 12 धावा. म्हणजे मला वाटतं आपण पाहतोय की एखादा खेळाडू जर कमी असेल किंवा तो दबाव आणि एखादा पहिल्या जोडीमधला एखादा दुसरा खेळाडू जर वापस जात असेल तो दबाव, म्हणजे संघाला कुठेतरी कमी धावसंख्या देऊन जातो. निश्चितच कांबळे सर. नक्कीच सर. आता येतो तो प्रमोद पुजारी कॉलेज एंड कडून, कारण 2 एंड आहे सर. MSCB चा पण एंड तिथून सुरुवात होते आणि कॉलेजची सुरुवात पण तिथूनच होते. तर त्या दोन्ही एंडला आपण कोणत्याही नावाने बोलू शकतो. तर आपण आज बोलू ती कॉलेज एंड कडून गोलंदाजी करेल तो प्रमोद पुजारी, राईट अमोर पद्धतीचा मारा. नक्की चेंडू इथे चूक होते, कारण जज करताना याला 1 बाउन्स जातो आधीच्या डोक्यावरून, चौकार. 16 धावा झाले, 16. तिसरं षटक प्रगतीपटावरती. तर प्रमोद सरांची कामगिरी चांगली आहे बरं का या स्पर्धेमध्ये. अतिशय त्यांना षटक दुसरं तिसरं चौथं षटक किंवा 5वं चौथं तिसरं चौथं असं ह्या जागेवरती गोलंदाजी मिळते आणि कुठंतरी मारतो खरे उतरतात ते प्रमोद पुजारी, जबरदस्त. आता पाहतोय आपण त्यांच्या हातामध्ये जबाबदारी दिलेली आहे, चेंडू दिलेला आहे. ह्या वेळेस मात्र चेंडू येतोय बॅट वरती आणि ही जबाबदारी मात्र पूर्ण करत आहेत प्रमोद पुजारी. कॅच झेलतोय सर तो आदित्य कोणे, एक युवा खेळाडू आहे सर. सर पुन्हा प्रयत्न तर चांगला करतोय, प्रत्येक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न. आता मात्र तो यशस्वी होतोय. मागील थोडा जज झाला नाही, थोडे पडल्याचा चेंडू होता. सूर्यप्रकाश डोळ्यामुळे आल्यामुळे तो चेंडू त्याच्या समोरून गेला, पण आता त्याला जज करून त्याने आता एक जो अवघड झेल सोपं बनवलं. नक्कीच सर, कारण आदित्य कोहने यांच्याकडे जवळजवळ या स्पर्धेतले चांगले झेल गेलेले आहेत. आणि सर जे काय आहे माहिती आहे का, लागोपाठ एकाच विनिंगला 4 झेल त्याच्याकडे गेलेले आहेत. हे मेन महत्वाचं आहे. याची गोलंदाजांनी पण त्याच पद्धतीची गोलंदाजी टाकली, कारण तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू जात होता, ट्रॅव्हल होत होता
आणि झेलची संधी त्यांनी करून उपलब्ध करून देत होती. थोड्या चुका असतात कारण फ्लडमध्ये खेळताना जे आपण दुपारच्या सत्रामध्ये सामने खेळतो पूर्णपणे उजेडामध्ये चेंडू दिसत असतो, तर नाईटमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. आता येतोय मैदानामध्ये अक्षय सावंत. काल त्याने जो षटकार मारून सामना जिंकला होता, एक संघाचा सिनियर खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. जयसिंगपूर संघाकडून बरेच वर्ष त्याने क्रिकेटमध्ये सेवा केली. आता तो जेपल मध्ये खेळताना दिसतोय डायमंड सुपर किंग संघाकडून. सर पहिलं वर्ष झालं होतं जेपीएलचं, तेव्हा डायमंड सुपर किंग संघाकडून हाच खेळला होता. आता हे जे सीझन आहे जेपीएलचं 2025 मध्ये त्याही संघात परत एकदा तो त्या संघाकडून खेळतोय. सर्वांचा लाडका आहे तो. नक्कीच सर, काय होतं माहिती आहे का, एखादा खेळाडू जर लक लागला तर ते स्पॉन्सर म्हणा किंवा आपले टीमचे मालक म्हणा त्या खेळाडूसाठी भरपूर खर्च करायला तयार असतात. आणि खेळाडू जर चांगला असेल तर ठीकच आहे, पण जोडी जमली पाहिजे, योग जमला पाहिजे. ह्या वेळेस मात्र चेंडू थोडासा निश्चितच येतोय. इथे मात्र फलंदाज बघतोय सर, पडल्यानंतर थोडा चेंडू हळूवार चेंडू होता, त्याला लिव्ह करून सोडून दिलं. लाईन लेंथ ओळखली आहे. बघूया अक्षय पुढचा प्रहार तर नक्कीच करेल. हा नक्कीच सर, की पहिल्यांदा बघितलं गेलं तर क्रिकेटमध्ये सर जोडी आणि त्या जोडीचे गुण जुळले पाहिजेत, तेव्हा कुठेतरी. या वेळेस मात्र चेंडू खेळला जातोय सर. उल्लेख केलाच होता की सर त्याच्यामध्ये कसं येतं की तो एखादा चेंडू पहिला सोडून देतो, त्याच्या लाईन वरती बघितल्यानंतर त्याला समजतं की गोलंदाज आपल्या झोन मध्ये चेंडू टाकेल आणि त्याला प्रवृत्त केलं प्रमोद याला की तू पुढे टाकत चेंडू, मी त्याला मारणारच. आणि हा आता फटका जातोय लॉंगन सीमारेषा बाहेर, षटकार. धावसंख्या होते 22. यावेळेस प्रमोद पुजारी हेलिकॉप्टर सरळ स्टेट लाईन मध्ये, खेळाडूच्या हातामध्ये थोडी मिसफिल्डिंग होते, पण जवळ मात्र कमबॅक करण्यासाठी दुसरा खेळाडू आहे. आणि यावेळेस बघितलं गेलं तर सर जी अक्षय सावंत म्हणजे एक तगडा बी खेळाडू आहे. आपण पाहतोय की सर उंचापुरा खेळाडू जर असेल किंवा मिडियम उंचीचा जर खेळाडू असेल, एकदम कमी उंचीचा जरी असेल तरी सुद्धा क्रिकेटमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. इथं बघितलं तर अक्षय सावंत सरांकडे जवळजवळ मिडियम उंचीचे आहेत आणि तब्येत मात्र जबरदस्त आहे. कारण ज्यावेळेस आपण खांद्याचा वापर करतो त्यावेळेस त्यांच्याकडे ती मेहनत आहे. आणि मनगटाचा क्ल्यू तर अतिशय उत्कृष्ट आहे, कारण त्यांच्या संघामध्ये तुमच्या जयसिंगपूर भागामधला एक सुपर खेळाडू आहे. त्या खेळाडूचं कुठेतरी त्यांनी मार्गदर्शन घेतलं असावं असं नक्कीच दिसतंय स्ट्रोकच्या पाठीमागच्या दिशेने. नक्कीच सर. आणि सर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लखन आणि अक्षय हे दोघे जे आहेत ते एक जवळचे मित्र, आता एकमेकांच्या विरोधात खेळतात. आता तुम्ही बघायलाच बॅटल मैदानामध्ये अक्षय क्षेत्ररक्षणामध्ये असेल तेव्हा लखनसाठी त्याचं स्लेजिंगच बघायला मिळेल तुम्हाला. आणि जे क्षेत्ररक्षण केलं अलंकार मोरे यांनी. यावेळेस प्रमोद खेळायचा चेंडू जातोय ऑफस्टिकच्या दिशेने, वेगवान तेज तरार मारा. पाहतोय पंचांकडे, पंच म्हणत आहेत की 3 षटक पूर्ण झालेले आहेत, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. जवळजवळ आता जे पहिल्या षटकातलं रन रेट आहे सर 3 बरोबर, 3 षटक 3 ओव्हर, 3 ओव्हरच्या मोबदल्यामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यात पाहतोय आपण 23 धावा, तर 7.67 असं रन रेट मैदानामध्ये येतंय. तर पाहतोय आपण एक मोठा दबाव सरजी. पण आता तर बघितलं गेलं तर अक्षय सावंत आल्यानंतर तो जी दबाव आहे राजमाळे सर, आता हे दोघे सुद्धा आहेत ना, हे सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मॉर्निंग क्रिकेट चालू असतं तेव्हा एकमेकांच्या समोरच असतात. आरिफ खान आणि अक्षय सावंत हेही बॅटल बघण्यासारखं असेल. तर आरिफ खानांनी यांनी आपल्या गोलंदाजीवरती जे क्षेत्ररक्षण लावले ते जे क्षेत्ररक्षण आहे तर पहिला डीप बॅकवर्ड पॉईंट, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. तर मिड विकेटचा जो खेळाडू आहे तो सर्कलमध्ये बोलवलाय, तो शॉर्ट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, तर शॉर्ट थर्डमॅन गली आणि त्याचबरोबर एक शॉर्ट फाईन लेग घेऊन आरिफ खान तयार. हा धन्यवाद. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलेला आहे, घोषित केलेला नाही, तर मात्र स्वैर चेंडू म्हणून आम्ही इकडे घेत आहेत. नक्कीच कांबळे सर काय म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण बघतो की अक्षय सावंत ज्यावेळेस पहिला चेंडू परखावतात की आपल्या गोलंदाज पट्ट्यामध्ये येतो की नाही हे नक्की तुमच्या पहिल्या शब्दामधून पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. या वेळेस बघितलं का नाही तुम्ही, पहिला चेंडू परखावला आणि दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या वरनं खेळला गेलेला आहे. हा ब्रँडेड शॉट अक्षय सावंत त्याचा थोडा चेंडू त्याच्या झोन मध्ये टाकला, त्याने हात खोलले आणि लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर जो त्याचा सगळ्यात आवडता शॉट आहे तो त्याने फटकावला.
आणि सर जी तुम्ही म्हणत होता की एक ओव्हरच्या अगोदर ज्यावेळेस आपली चर्चा चालली होती ती अक्षय पहिला चेंडू परखवतो की गोलंदाज आपल्या जवळ येऊ शकतो का नाही, त्याचा झूम काय आहे, त्याची गोलंदाजीची शैली कशी आहे. नक्कीच पहिला चेंडू बघितला आली लेग स्टंपाच्या थोडं बाहेरून जातोय का दुसरा चेंडू बॅटवरती आला तसा लॉंग ऑफच्या वरनं पाठवला षटकारासाठी. यावेळेस रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न, थोडीशी अपील, शरीराचा वेध घेणारा चेंडू सिली मिड ऑनच्या दिशेमध्ये टप्पा खातोय. दरम्यान यावेळेस मात्र गोलंदाज हवे होतोय फलंदाजावरती. सर नक्कीच आरिफ खान म्हणजे वापसी करत आहेत. नक्कीच एक समोर जर टॉप फलंदाज असेल आणि वापसी करत असेल गोलंदाज तर एक त्यासारखा उत्साह आणि एक शॉस म्हणजे मोठा असू शकतो. तर पाहतोय आपण राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना अचूक चेंडूचा मारा करतायत तो म्हणजे आरिफ खान. या वेळेस मात्र चेंडू हवेत, हाही जातोय हवाईचा पण. लगत सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार षटकार आर 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 सावळ्या खटॅक. तर पूर्णपणे त्याने हवेचा वापर केला, त्याच्याकडे ताकद आहे, टायमिंग आहे. तो मैदानाच्या कोणत्याही दिशेला सर चौकार षटकार मारू शकतो, त्याची शैलीच आहे. वारं पण उलट आहे सर बरं का, वारं पण थोडस या दिशेला तरी सुद्धा षटकार म्हणजे कुठंतरी मला वाटतं बॅट्समॅन हा एक पुरेपूर मैदानामध्ये चित्ते येत आहेत, महाराष्ट्रीयन चित्ते. येस येस ऑफकोर्स या वेळेस मात्र सर बाद केलं जातं सर, यालाच बोलतात बॅटल. आरिफ सराला यश येते आणि कसं आहे नैले पे दहला हम किसी से एक कम तेरी तो एक मेरी, हाँ यहाँ पे दिखा दिया आरिफ खान ने. दो लगातार दो उन्होंने सिक्सर लगाए थे अक्षय ने, एक आमचे- लॉन्ग ऑफ और बरं लॉन्ग ऑफ का, के रिझन पर. कांबळे सर आमचे गुरुजी काय म्हणायचे माहितीये का, तुम्ही 99 वेळात जरी जिंकलात तरी 100 वेळ समोरच्याची असते. 99 वेळा जरी तुम्ही जिंकलात तरी 100 वेळ समोरची असते. तर आमचे महेश सर यांचं इथं आगमन होतं. एक सुंदर असे सुंदर सुटसुटीत महाराष्ट्रीयन मराठी बोलणं आणि उत्कृष्ट आपल्या एकदम काय म्हणतात ना शुद्ध शैली काकांच्या भाषेमध्ये हे एवढंच असतं ते तेवढंच असतं. आमचे महेश सर यांची उपस्थिती होत आहे. धन्यवाद सर. कॉमेंट्री बॉक्स जोडायचं आहे. राजमाळी 5 धावेवरती खेळतात 4 चेंडूवरती आणि सर आरिफ खान यांना यश मिळतंय. एक मोठी विकेट म्हणजे बडी मछली जाल में फस गई म्हणायला काय हरकत नाही. पुढचा खेळाडू पाठवायचा पटकन सर. हा दानेश येतोय फलंदाज सर, हा युवा खेळाडू आहे, या संघामध्ये खेळताना दिसतोय दानिश नकारची. तर त्यासोबत आहे तो जर्सी नंबर 12 राजमाळे राजमाळी. दानेश सर मागच्या मॅचला पाहायला मिळालं नाही पण एक 5-6 चेंडू चांगला खेळ होता दानेश. लखप चांगली आहे त्याची. नजर पाहिजे क्रिकेटमध्ये, काय पाहिजे माहिती आहे का, नजर चित्त्याची चाल वाघाची. या गोष्टीला खरी तर किंमत आहे. आल्यानंतरच रिव्हर्सशिप ट्राय करतोय आणि तीच चूक मला वाटतं सावंतने केली होती आणि तो दानेश करतोय. कारण का की एक गोलंदाज जर अनुभवी असेल, गोलंदाज लाईन लेन्थ असेल, त्याने मोठी विकेट घेतली असेल तर पहिले 2-3 चेंडू आमचं एक म्हणणं आहे की 2-3 चेंडू कुठंतरी मला वाटतं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न किंवा अडवून खेळण्याचा प्रयत्न हे निश्चित आपल्या मैदानामध्ये आमच्या कमिटीचे कार्यकर्ते त्यांना म्हणावं की थोडंसं मैदानात जे चित्ते पळत आहेत त्यांना जरा बाहेर काढायचं आहे. इथे खराब चेंडू टाकला जातोय, फुल टॉस चेंडू आरिफ खान यांचा आणि हा स्लॉक स्वीप केला जातोय आणि चौकार. या चौकारसोबत धावसंख्या झाली सर किती? नक्की सर 40 धावा झालेल्या आहेत सर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर. तुम्ही पाण्याची बाटली मैदानात आणली तरी काय हरकत नाही. आणि सावंत मैदानामध्ये येत आहेत, काहीतरी मला वाटतं त्यांच्या खेळाडूच्या कानामध्ये खुसूड करतील. आता तो विषय आपल्याला काहीच कळत नाही बरं का कांबळे सर. त्यामुळं आपण नुसतं म्हणायचं की खेळाडूंमध्ये काय खुसूड चाललेली आहे, बातचीत काय चाललेली आहे. आपल्याकडे वॉकी टॉकी पण नाही, त्यांचं काहीतरी विचार केला असता. नक्की सर, जर स्टंप माईक असते तर समजलं पण असतं आपल्याला की काय बोलतात. तर ती धावसंख्या ती 40 डायमंड सुपर किंग संघाची. तर त्याची बॅटिंग बघण्यासाठी खूप लोक आतुरतेने वाट पाहत होते. अक्षय सावंत याची, त्याचे 2 उत्तुंग असे फटके लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या डोक्यावर मारले षटकार. त्यानंतर आरिफ खान यांनी दाखवून दिले की मी पण काही कमी नाही. त्याच झोनमध्येच एक 4L चेंडू टाकला सरळ आणि त्याला बाद केलं. जेल धरला टिपला तो संघाचा एक आयकॉनिक खेळाडू म्हणजे अलंकार मोड. नाही कुठल्याही गोलंदाजाचा एक टान्स असतो, तो त्याला करायचं असतं ती गोष्ट.
कारण त्यांनी गुरुने शिकवलेल्या काही गोष्टी असतात ना, गुरु म्हणजे गुरुने शिकवलेलं पण चेला त्यांच्यापेक्षा एक काकाना आगाव असतो. का तर त्याची बुद्धी जास्त चालते. आणि पण गुरुने एक डाव मात्र त्यांच्याकडे ठेवलेला असतो की ते तितक्यापर्यंत गेला तर परत माझ्यावर पलटी मारू नये म्हणून गुरुने एक मात्र टान्स पाठीमागे ठेवलेला असतो. पण इथं पाहिलं गेलं तर दानेशला त्याने चौकार खेचलेला आहे. राजमाळी यांना साथ देत आहेत आणि धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा आलेल्या आहेत. अशा रणनीतीनं प्रति षटकाला 10 जर धावा आल्या तर अजून 40 धावा येतील नक्कीच आणि 80 धावा ते 85 धाव्याचं टार्गेट असू शकतं. आम्हाला काय आहे फक्त सर नुसते अनुमान आम्ही लावू शकतो. बाकीचं काम मैदानामध्ये आहे. डायमंड सुपर किंगच्या दिशेने जर बघितलं गेलं, डायमंड सुपर किंग आतापर्यंत हॅलो. या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक प्रिन्स तिवारी सर, एक डावखऱ्याचा गोलंदाज. नक्कीच सर, प्रिन्स तिवारी हाही चांगला गोलंदाज आहे. मी या स्पर्धेमध्ये जसं जसं पाहतो की एक एक सामना त्यांचा पुढे जातोय. पंच मात्र स्तब्ध आपल्या जागेवरती आहेत. हात चेंडू थोडा फ्लाईट आहे, ऑफसाईडच्या बाहेर जातो थोडासा, पर नक्कीच तो लाईनवरनं बाहेर जातोय, त्याची दिशा घेऊन जातोय, लाईन घेऊन जातोय. आणि अशा पद्धतीनं धन्यवाद, प्रेक्षकांचं इथं आगमन होत आहे, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तर आमचे मित्र येत आहेत. महेश सर, अतिशय चांगला चेंडू, आडवा पट्टा, गेज ग्लेजिंग आहे जवळजवळ. मला वाटतं ग्लेजिंग टोटल त्या बॉलचं ग्लेजिंग आहे ते कमी झालेलं आहे. म्हणजे आता मात्र कडक जाणार आहे, कारण बॅटला जरी कुठंतरी टच झाला तरी पंचांच्या लक्षात येईल. जवळजवळ मला वाटतं 5वं षटक मैदानामध्ये येत आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाताना बॅटवरती येतो, थोडा घसरता किनारा लागतोय आणि मिड विकेट ऑन साईडला चेंडू, थोडी मिस फिल्डिंग होते. दोन्ही फलंदाजाला तेवढी जागा मिळते आणि पंचांचा निकाल मात्र शॉर्ट रनचा येत आहे. एक शॉर्ट रन असेल. शॉर्ट रन म्हणजे कुठंतरी केलेलं कष्ट तुम्ही वायाला जाते. दानेश पाहतोय आपण 4 धावेवरती, राजमाळी जातोय जवळजवळ मला वाटतं 6 धावेवरती आणि प्रिन्स तिवारी याचा चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफला. यावेळेस मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न, पण चेंडू राहतोय खाली थोडासा. आणि लॉंग ऑफच्या दिशेमध्ये जर बघितलं गेलं, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये जर बघितलं गेलं तर दोन्ही खेळाडू डीप लाईनला उभे आहेत, लॉंग ऑनच्या दिशेत आणि लॉंग ऑफच्या दिशेत. तर पाहतोय आपण, जर डीप एक्स्ट्रा कव्हर असेल तो गॅप वरचा डोक्यावरचा मोकळा आहे, पॉईंट असेल त्यांच्याही पाठीमागचा गॅप मोकळा आहे आणि मिड विकेट काऊ कॉर्नर तो सगळा पूर्ण गॅप मोकळा आहे. ह्या वेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे आणि एका खेळाडूला जावं लागतंय. दानेश जातोय वापस बॅक टू द पेव्हिलियन, मोठी विकेट. आणि हा मात्र चेंडू एक दर्शनीय विकेट देऊन जातोय, कारण इथं चालल्यानं जे चाललं होतं आतापर्यंत ते सुरक्षित चाललं होतं. पहिल्यांदा 4 विकेट गेलेच होत्या आणि आता पाहिलं गेलं तर एक मोठी विकेट. युवा खेळाडू गडबड करतो, कारण त्याला अनुभवी खेळाडू साथ देण्यासाठी, म्हणून ह्या JPLच्या स्पर्धेमध्ये एक युवा खेळाडू असेल तर दुसरा जाणता खेळाडू मैदानामध्ये येतो. आणि पहिल्या सामन्यासाठी आपण पाहतोय जयसिंगपूर ऑफ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर पहिल्या दिवशी आपण सांगतो की बारक्या खेळाडूंना, महिलांना सुद्धा या मैदानामध्ये येण्याची संधी आहे, असं पहिल्या दिवशी आपण पाहिलं. तर आमचे महेश सर त्या पहिल्या दिवसापासून आहेत. आज जर पाहिलं गेलं तर हा संघ म्हणजे बऱ्यापैकी आहे. तर आज जर मला वाटतं संदीप जरी नसेल किंवा तो लेट आलेला असेल तरी सुद्धा संघ चांगला असू शकतो, कारण तुम्ही कधी क्रिकेट खेळणार. एखादा खेळाडू कमी असला तर तुमच्या खांद्यावरती वजन घेऊन जावा ना क्रिकेटचं एक दिवशी. बघा, ट्राय करा, जमतंय का. जातोय 42 धावेकडे, शेवटचा चेंडू येतोय तो म्हणजे प्रिन्स तिवारी याचा. ह्यावेळेस मात्र फलंदाजाला चेंडू कळला नाही, सेली मिडॉपच्या दिशेमध्ये चेंडू टप्पा खातोय, जमिनीला धरून चेंडू. आणि पंचांचा निकाल माझ्याकडे येतोय की जवळजवळ मला वाटतं षटक संपतेत 5. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 42 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. संवेद आर्या सर यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स कडे उपस्थिती नोंदवायची आहे. आर्या सर. जी सर, चालते. बरं ठीक आहे, असू द्या, चला चला चला.
तुमचं माइंड आज चाललेलं आहे ना, थोडा महत्वाचा मेसेज होता आमच्या कमिटीचा, पण असो, चला असू द्या, काय हरकत नाही. सर जी लक्ष द्या. राजमाळी यांच्यासाठी चंद्रशेखर कुलकर्णी सरांचा पुढील चेंडू. सर अनुभवी खेळाडू मैदानात आहेत बघा. युवा खेळाडूंना बरोबर घेऊन खेळणं म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे बरं का चंद्रशेखर सरांची. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर, नो मॅन लाईन्स, पहिला टप्पा, चेंडू चाललेला आहे बाहेर. 1 2 3 4 जातोय चेंडू वांडल्यांच्या बाहेर, चौकार, खटाय. आमच्या वेळेस सर क्रिकेट नव्हती, कमी होती पण आम्हाला तालुक्याला जिल्ह्याला पाहायला जावं लागत होतं. आणि आता तुमच्या वेळेस एवढी क्रिकेट जवळ आलेली आहे, तुम्ही त्या क्रिकेटचा खरंच पुरेपूर आनंद घ्यावा. चला उरकत घ्या सर. 35-40 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण 8 षटकं झाली पाहिजेत. यावेळेस फलंदाजाला फसवलेला आहे, काय गोलंदाजी आहे. जरी तुम्ही चौकार मारला असेल तरी दुसऱ्या चेंडूला वापसी करणं म्हणजे गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे, खासियत आहे की आम्ही कुठंतरी काय एक तरी एक मेरी. जास्त फ्लाइट लेग साइडला घुमवलेला आहे, दे घुमा के. ओ हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. यावेळेस मात्र फसवलेला आहे. आपण 2020चा वर्ल्ड कप ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस अशाच पद्धतीनं खेळाडू ज्यावेळेस फाईन लेगला लावला होता त्यावेळेस संघाचे एक विद्वान आणि विचारवंत कॅप्टन MS धोनी, महेंद्रसिंग धोनी, संघ असावा तर भारतासारखा, कॅप्टन असावे तर MS धोनी सारखे. म्हणजे आपण पाहतोय की एखादा कॅप्टन जर हुशार असेल तर तो संघ पाठीमागे राहत नाही. आणि आता बघितलं तर एक हुशार गोलंदाजाने त्याने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. क्या बात आहे. 46 धावा. आणि यावेळेस पाहतोय आपण की मैदानामध्ये संदीप मकवाना यांचं आगमन होत आहे. संवेद आहे त्यांना साथ देण्यासाठी. आणि 46 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण जातोय. 6वं षटक मैदानामध्ये प्रगती पटावरती आहे. आणि चंद्रशेखरजी सरांना एक मोठी विकेट मिळते. काय क्रिकेट अशी आहे ना सरजी की जबरदस्त जागेवरती आपण जर मैदानाच्या बाहेरनं बघितली तर ती थोडीशी लांब दिसते, पण तुम्हाला आता इतक्या जवळ आम्ही आणून दिलेल्या तुमच्या खिशात, तुमच्या नजरेसमोर, म्हणजे मोबाईल मध्ये. tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय की या लाईव्ह प्रेक्षेपणाचा अख्खी महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या ऑल कंट्रीमध्ये सगळीकडे हळूहळू प्रेक्षकांची मात्र गर्दी होते. यावेळेस बिगिट केलेले आहे. चेंडू येतोय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या वर, चेंडू फरार, येतोय चमत्कार, षटकार. 4 चेंडू मैदानात चंद्रशेखर सरांचे 10 धावा खर्च केलेले, तर विकेट मात्र 2 आहेत त्यांच्या खात्यावरती. मेन महत्वाच्या विकेट पहिल्या जर बघितलं गेलं चंद्रशेखर सरांच्या दिशेने जर बघितलं तर कुलकर्णी सर पुन्हा एकदा, संदीप पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आहे. 30 पावलाच्या आतमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इकडे बघितलं तर कुलकर्णी सर एक चांगली गोलंदाजी, षटकार चौकार जाणारच, याच्याकडे पण जुना अनुभव आहे. एक युवा खेळाडू आहे, टक्कर देणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. ह्यावेळेस मात्र हलक्या हातानं पुश केलेला चेंडू ऑन साइड कडे, मिड विकेटचा खेळाडू येतोय, चेंडू फील करतो, तोपर्यंत मात्र पंचांनी निकाल दिलेला आहे की कुठंतरी मारतो षटकाच्या दिशेने आपण जातोय. आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 53 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. संवेद चव्हाण यांनी केवळ 0 धावा आपल्या खात्यावरती नोंदवलेल्या आहेत आणि त्यांनी 1 चेंडूचा मोबदला घेतलेला आहे. पण संदीप आला मैदानामध्ये, त्याने 3 चेंडूमध्ये 7 धावा बनवलेल्या आहेत.
कुलकर्णी सरांच्या नंतर गोलंदाजीचा जो जबाबदारीचा भार आहे तो कुणाकडे दिला जातोय? मालती साई रेणुका स्पोर्ट्स या संघाकडे जर बघितलं तर प्रथमतः शतरक्षण लावताना आणि डायमंड सुपर किंग कडे बघितलं गेलं तर एक मोठी खेळी करायला पाहिजे, ती मात्र पहिल्या पट्टीमध्ये सर्कलमध्ये ती झाली नाही आणि आता होईल का त्याची अपेक्षा असू शकते. प्रिन्स तिवारी पुन्हा एकदा येतोय, आकूट टप्प्याचा चेंडू डीप बॅकफूट एक्स्ट्रा कव्हर ग्राउंड शॉट आहे आणि इथं मात्र मिस फिल्डिंग होते, त्याचा भोगाव लागतोय तुम्हाला. 4 धावेचा हा मात्र गुन्हा, निश्चितच गुन्हा करताल तर त्याचं तुम्हाला चित्र दिसून जाईल. आणि या 4 धावेनंतर आपण पाहतोय की एक छलांग मारली जाते धावसंख्येमध्ये. हॅलो, प्रिन्स तिवारी पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी तयार. यावेळेस बिगिट केलेला आहे, लॉंग ऑफला चेंडू जातोय सरळ सरळ नो मॅन लाईन्स मध्ये पहिला टप्पा, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरा सावळ्या खटॅक. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 61 वरती, संदीप जाऊन पोहोचतो 15 धावेवरती आणि संवेद आहे तो मात्र 0 धावेवरती. बॅटिंग जेवढी होता होईल तेवढी संवेद म्हणत आहे की मी संदीपकडेच बॅटिंग देणार. एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे, त्याच्या बॅटमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या येणाऱ्या टार्गेटसाठी पूर्ण असतील. तमाम प्रेक्षकांची उपस्थिती थोडी थोडी मला वाटतं यायला लागलेले आहेत, सर्व त्यामध्ये मान्यवर आहेत आमचे. यावेळेस मात्र कुचका स्ट्रोक येतोय ऑन साइड कडे, मिड विकेटचा खेळाडू पुढे येतोय. लॉंग द कार्पेट चेंडू चाललेला आहे, 2 खेळाडू येत आहेत पण एका खेळाडूने चेंडू फील्ड केलेला आहे, तोपर्यंत मात्र फलंदाज आपलं काम करून घेत आहेत. आणि जवळजवळ 7व्या षटकाकडे हळूहळू हळूहळू ही स्पर्धा, हे आजचा दिवस 3रा दिवस जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025. आपटलेला चेंडू, बॅटची कडा, मोठा गेज असू शकतो, पंचांचा निकाल काय आहे ते आम्हाला माहित नाही, पण ग्रीसा आवाज जातो आणि मोठा खेळाडू वापस जातोय. पंचांचा निकाल यायच्या अगोदर खेळाडूने आपला पेवेलियनचा रस्ता धरलेला आहे. म्हणजे क्रिकेट याच्यासारखी कुठली यशस्वी नाही, कारण तुमचा निर्णय म्हणजे तीच क्रिकेट आहे. आणि एक बडी मछली जाल में फस गई. संवेद मैदानात आहे पण संदीपला जावं लागतंय बॅक टू द पेवेलियन. आल्यानंतर तडाखेबाज फलंदाजी चालू केली संदीपने आणि संघाला कुठेतरी धावसंख्येचा आकडा वाढवला, म्हणजे 61 धावा. तर पाहतोय आपण पुढील फलंदाज येतोय का, पटकन पाठवा सर. संवेद यांनी मला वाटतं केवळ त्यांच्या खात्यावरती 0 धावा आहेत, पण तो युवा खेळाडू येतोय रोहन. युवा खेळाडूंसाठीच हे मैदान या जयसिंगपूर मध्ये उपलब्ध आहे. आणि आमच्या मैदानाचे लाईट्समन त्यांना विनंती आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. शब्द गेला आणि लाईट्समन यांनी आपलं काम केलं, असं सहकार्य एक 5-7 दिवस असावं अशी अपेक्षा. धन्यवाद. यावेळेस मात्र चुकवलेला आहे फलंदाजाला, गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय. प्रिन्स तिवारी याचं रेकॉर्ड बघितलं तर सर एक चांगलं रेकॉर्ड आहे, कारण हा येणाऱ्या काळामध्ये ऑलराऊंडर खेळाडू बनू शकतो. पंचांच्या पाठीमागे 7, 8, 10 पावलं जातो. एक उत्कृष्ट गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न त्याचा आहे. काही गोलंदाजाची शैली असते, काही गोलंदाजाचं एक आदा असते की वाह क्या बात आहे, सुंदर चेंडू. लेट बॅट फिरल्यानंतर चेंडू हॅमर होतोय, जवळजवळ बॅटवरतीच होतोय, पण इथं मात्र 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्याने जातोय आपण पुढे थोडस 62 धावेकडे. 62 रन्स, 6 विकेट लॉस ऑफ 7 ओव्हर्स, म्हणजे 7 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 62 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. यानंतरचा सामना पर्व स्पोर्ट्स वर्सेस आराधना वॉरियर्स. हॅलो हॅलो
पर्व स्पोर्ट्स वर्सेस आराधना वॉरियर्स. दोन्ही संघाच्या करंदारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच आराधना वॉरियर्सचे विजय ढोपे आपण कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे किंवा तसेच टीम आयकॉन आराधना वॉरियर्स टीम आयकॉन व विजय ढोपे आपण कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे. नक्की सर, शेवटचे षटक घेऊन येत आहेत स्वप्नील मोहिते. पुट्यातलं पहिलं षटक, संघाचं शेवटचं षटक. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू दे घुमाके, चेंडू हवेत आहे, गेलाय बाहेर. आली मला वाटतं पंचांचा निकाल आहे एक शानदार चौकार. लक्ष मात्र टप्प्यावरती. सहा विकेट 66 धावा. 8वं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती. फिल्डिंगच्या स्पेस मध्ये बदल. जो मोठा गॅप आहे तो मात्र फाईन लेगचा. आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये गॅप, ज्या वेळेस गॅप दिसतो त्या फलंदाजाला, त्या गॅप मध्ये खेळतो त्यावेळेस त्याला थोडंसं यश मिळतं, कारण धावसंख्या मिळते. जरी चेंडू बाउंड्रीलाईनच्या वरनं नाही गेला तरी तो मैदानामध्ये खेळू शकतो, त्याच्यावरती धावसंख्या जमवू शकतो. यावेळेस स्वप्नील मोहिते पुन्हा एकदा तयार. सामना करत आहेत रोहन. शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू गॅप मध्ये जातोय लेग साईडला. यावेळेस पुन्हा पंचांनी निकाल दिलेला आहे की 4 धावा. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागलेली आहे. तिकडचं पूर्ण बॅट आमचं बसायचं जी खुर्च्या केलेल्या आहे तिकडे तुम्हाला ग्राउंड म्हणजे एक सुंदर ग्राउंड, गोल ग्राउंड तुमच्यासाठी तयार होतंय. त्यातलं अर्ध ग्राउंड तयार झालेलं आहे आणि आता खेळण्यासाठी तर तुम्हाला खेळपट्टी तयारच आहे. एकदम सुंदर हवा, स्वच्छ हवा. यावेळेस मात्र बिगिट करायचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा काही संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 70 धावा डायमंड सुपर किंग संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर रोहन 9 धावेवरती खेळत आहेत. आणि यावेळेस बघितलं गेलं स्वप्नील मोहिते सरांना काय यश येतं का नाही या पुढच्या चेंडूसाठी बघूया. चाललेले आहेत, निघालेले आहेत. आणि यावेळेस बॅटची टॉप चिकट, यष्टीरक्षक पुढे येतात. कुठंतरी मला वाटतं दोन्ही खेळाडूच्या सूझबूझ विचाराने हा झेल टिपला जातोय आणि रोहन मात्र वापस जातोय पेव्हिलियनच्या दिशेमध्ये. बॅक टू द पेव्हिलियन रोहन. 70 धावा मैदानात आलेल्या आहेत आतापर्यंत. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पर्व स्पोर्ट्स वर्सेस आराधना वॉरियर्स. दोन्ही संघाच्या करंदारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आराधना वॉरियर्स तसेच पर्व स्पोर्ट्सचे करंदार नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवर आलेले आहेत, प्रमुख पाहुणे आलेले आहेत टॉस साठी. तसेच आराधना वॉरियर्सचे विजय ढोपे यांनी कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे. रोहित आलेला आहे नवीन फलंदाज. एक उत्कृष्ट खेळाडू ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस त्यांचे चाहते. आणि ह्या वेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, गुडलँड स्पॉट थोडा बदललेला आहे. ऑफस्टिकच्या दिशेने जोरदार मारा, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. आणि युवा खेळाडूचं हे कॉम्बिनेशन जर यशस्वी राहत असेल तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचं काहीतरी जलवा बघायला मिळेल. येणारे सर्व आमचे रसिक क्रिकेटप्रेमी खेळाडू त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत कमिटीच्या संयुक्त माध्यमातून. ह्या वेळेस मात्र आता दिशा बदललेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवंतर चेंडू लेग स्टंपाच्या खूपच बाहेर, डाव्या यष्टीला सोडून जातोय. 71 धावा बऱ्याच वेळानंतर महेश सर, बऱ्याच वेळानंतर स्कोरपट हल्लेला आहे. जवळजवळ मला वाटतं 5 चेंडूच्या नंतर स्कोरपट हलतोय आणि 71 धावा येत आहेत स्कोरपटावरती. यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, पंचांचा निकाल व्हाईट बॉल. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये 22 क्रमांक हा नियम आहे, कारण 22 क्रमांक नियम म्हणजे स्वैर चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. शेवटचा चेंडू येतोय
स्वप्नील मोहिते यांच्या कोट्यातला सामना करत आहेत रोहित. पुन्हा एकदा हॅट्रिक येते व्हाईट बॉलची, हॅट्रिक व्हाईटची. क्रिकेटमध्ये चांगलं कुठंतरी चाललेलं असतं त्यावेळेस त्याला नजर लागते आणि नजर लागल्यानंतर अशी व्हाईट बॉल जातात. मी काल बी सांगितलं होतं सर की 6 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी 1 लाखाचा सामना होता सोलापूर जिल्ह्यामध्ये. संघांची नावं सांगत नाही, खेळाडूची नावं सांगत नाही, पण अतिशय सुरेख चेंडू. पुन्हा एक वाईट, चौथा वाईट. वाह वाह वाह. आणि ही तर व्हाईट बॉल खटॅक. आणि असं झालं 6 चेंडू 6 धावा. त्या गोलंदाजाने 6च्या 6 चेंडू वाईट टाकले, सामना हाय असा जिंकला. म्हणजे असं क्रिकेटमध्ये घडतं. हॅलो, आराधना वॉरियर्सचा आयकॉन खेळाडू इथं कॉमेंट्री कक्षाजवळ यायचा आहे. यावेळेस 5वा वाईट. वा रे वा, रेकॉर्ड झालेलं या मैदानाचं. JPL 2025 5 वाईट बॉल, 5 वाईट बॉल. अर सावळ्या खटॅक. 5 रन दिलेले आहेत, 75 धावा. डायमंड सुपर किंग या संघाला 5 धावेचा बंडल मिळालेल्या वाईटच्या स्वरूपामध्ये. शेवटचा चेंडू आणि नक्कीच हा चेंडू चांगला असावा, कारण हा जर वाईट गेला असता तर रेकॉर्ड झाला असतं. 5 चेंडू वाईट. पण असो, गोलंदाजाचे काहीतरी नीती असते आणि तिथं आपण त्यांची मनस्थिती हलवायचा कार्यक्रम करायचा नाही. जाऊया 75 धावा 8 षटकाच्या समाप्तीनंतर 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये जातोय आपण मैदानाकडे. डायमंड सुपर किंग संघाने आतापर्यंत बनवलेले आहेत 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पाहतोय आपण आमचे सहयोगी समालोचक मित्र आदरणीय महेशजी आज गेले आम्हाला 3 दिवस झालं त्यांनी आम्हाला प्रतिसाद देत आहेत. या स्पर्धेला म्हणलं तर खरं तर 4 दिवस झाले आहेत, पण उद्घाटन ज्या दिवशी होतं आपल्या छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेचं, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उपस्थिती दिली आणि दुसऱ्या दिवशी अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय आमदार राजेंद्रजी पाटील साहेब येड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि त्या गडबडीमध्ये तिथं केक कापायला मिळाला म्हणून सर्व कमिटीने या मैदानावरती केक अगदी आनंदाने वाढदिवस साजरा केला. आनंदाने वाढदिवसाच्या दिवशी या जयसिंगपूरमधल्या लहान मुला मुलींनाही या मैदानात उतरवलं. ते एक महाराष्ट्रामधलं तुम्हाला खरं सांगतो की एक मोठी स्पर्धा चालली असताना लहान मुलांना येणाऱ्या पिढीला ज्यावेळेस तुम्ही मैदानात उतरवता त्यावेळेस यशस्वी स्पर्धा होते. तो मॅसेज मात्र अख्ख्या भारतामध्ये पसरला आणि म्हणून तर क्रिकेटला जयसिंगपूर नगरी क्रिकेटची पंढरी आहे, येणाऱ्या काळामध्ये ओळखणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. तर पाहतोय आपण की यानंतर मी माझे सहयोगी मित्र आदरणीय महेशजी यांच्याकडे जातोय आणि त्यांनी माईकचा ताबा घ्यावा अशी माझी विनंती आहे.
महाराष्ट्रातील सर्वात औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय दृष्ट्या संपन्न अशा जयसिंगपूर नगरीतील वंदनीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज क्रीडांगणावरती संपन्न होत असलेल्या माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित JPL अर्थात क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी जयसिंगपूर मधील क्रिकेटला ऊर्जितावस्था देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आणि त्या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस, सामना क्रमांक 10. स्पर्धेमध्ये 12 संघांचा समावेश आहे आणि दोन्ही संघांची, सर्व संघांची 2 गटामध्ये विभागणे. आजच्या दिवसभरातील हा दुसरा सामना. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. मालती साई रेणुका स्पोर्ट्स वर्सेस डायमंड सुपर किंग्स या दोन्ही संघांच्या दरम्यान सामना सुरू आहे. अलंकार मोरे आणि चार्ली ही सलामीची जोडी मैदानामध्ये. शहाजी पडियार अनुभवी खेळाडू MSC बँड कडून गोलंदाजी करतायत उजव्या हाताने ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू मिडल स्टंपवरचा, मधल्या इष्टीवरचा सरळ खेळायतो लॉंग ऑनला एका धावेसाठी. यास बरोबर आता शुभारंभ होतोय. 76 धावांचं विजयी लक्ष घेऊन पर्वत स्पोर्टचा कोणताही खेळाडू आले टॉस साठी आले तर चालतोय. विरुद्ध संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि पाहुणे पण आलेले आहेत. या लवकर. आणि आता चार्ली मोरे डावखुरे फलंदाज. आणि हा चेंडू कसोटी क्रिकेट प्रमाणे अतिशय सुरक्षात्मक पद्धतीने चार्लीने खेळून काढलेला. त्यांच्यासाठी गली, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. आणि हा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न शहाजी पडियार. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य, प्रत्येक संघामध्ये 40 वर्षावरील जे खेळाडू आहेत त्यांनाही याच्यामध्ये समावेशित करून जुन्या आणि नव्या क्रिकेट खेळाडूंचा समावेश क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरने केलेला आहे. आणि त्याचबरोबर 14 वर्षाखालील खेळाडूंना सुद्धा मुलींना संधी देऊन एक चांगले शुभारंभ, क्रिकेटचा शुभारंभ CCJ ने केलेला आहे. आणि हा उजव्या इष्टी बाहेर खूप सोय. रवी पवार टॉस साठी याच आहे. हॅलो. विशाल पडियार. पहिलं षटक शहाजी पडियार यांचं झालेलं आहे. एका षटकामध्ये माफक अशा 3 धावा दिलेल्या आहेत. 42 चेंडूमध्ये विजयासाठी 73 धावांची आवश्यकता आहे. मालती साई रेणुका स्पोर्ट्स हा संघाला सामना जिंकून साखळी फेरीत येईल. आपलं आणखीन दावेदारी मजबूत करण्यासाठी संदीप मखवान आता गोलंदाजीला येतोय. मैदानामध्ये साधारणतः 30 अंश सेल्सिअस तापमान आहे. 21 किलोमीटर ताशी 21 ने मैदानामध्ये वारं वाहत आहे. आणि अशा आल्हाददायक वातावरणामध्ये प्रकाश दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच आजचे मान्यवर ज्यांच्या हस्ते ही नाणेफेक होईल असे माननीय श्री माजी नगरसेवक माननीय श्री पिंटू काका खामकर, मान्यवर माननीय श्री रजनीकांतजी कांबळे साहेब, माननीय श्री दीपकजी तेली साहेब यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
आणि हा काहीसा सामन्याचा शुभारंभ. सामन्याचे एक धाव पळून काढण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तुम्ही कमी धावसंख्येचा सामना सुद्धा जिंकू शकता आणि त्याच्यासाठी तुमचं क्षेत्ररक्षण आणि स्क्रीनवरती ते आपल्याला दिसतंय ज्या झपाट्यानं थ्रो येतोय तेवढ्याच झपाट्यानं ते डेंजर एंडला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजाला बाद केलं जातंय आणि बाद होणारा फलंदाज पर्व स्पोर्ट्स वर्सेस आराधना वॉरियर्स यांच्यात रंगणारा हा सामना याची इथं नाणेफेक होते. मी विवेकला विनंती करतोय की इथं नाणेफेक घ्यायची. चार्ली धावबादून परतल्यानंतर संघाची धावसंख्या आहे दुसऱ्या षटकामध्ये 1-3 41 चेंडूमध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो स्वप्नील मोहिते. मागच्या 5 डावांच्या मध्ये स्वप्नीलची एकूण धावसंख्या आहे ती 33. आज त्याला तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीची बढती मिळालेली आहे आणि त्याच्या समोर आव्हान आहे आपल्या संघाला 41 चेंडूमध्ये 73 धावांचे विजय लक्ष्य गाठण्याचे. मैदानामध्ये हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं माता भगिनींचं CCJ अर्थात क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने सहर्ष स्वागत. टॉस विन टू पर्व स्पोर्ट्स. निर्णय इथं सांगायचा आहे. दत्ता पाटील. आणि हा पहिला चेंडू खेळा एक्स्ट्रा कव्हरला एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतात अलंकार आणि स्वप्नील आणि जराशी चूक सुद्धा पर्व स्पोर्ट्स नाराजी दाखवतोय विन संदीप. द टॉस बॅट फर्स्ट. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी येऊन संयोजकांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ नाणेफेक केली. आपला निर्णय लगेच दिला. हॅलो हॅलो. आणि हा चेंडू खेळा मिड विकेटला. चेंडूच्या मागे खेळाडू धावतोय आणि चेंडू शेवटच्या क्षणाला सुटतोय आणि मुख्य अतिथी कक्षाजवळ चेंडू जातोय. तो 4 धावांसाठी या डावातील हा पहिल्या चौकारची नोंद. धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकामध्ये पर्व एक स्पोर्ट्स बाद. आणि अरुंधती स्पोर्ट्स दोघांची टीम लिस्ट लवकरात लवकर द्यायचं आहे आणि जर्सी नंबर लिहायचा आहे त्यावर. प्लेयरच्या नावासमोर जर्सी नंबर लिहायचा आहे टीम लिस्ट देताना. पर्व स्पोर्ट्स धावसंख्या आहे 1-10. त्याच्यामध्ये एकमेव चौकार जो अतिथी कक्षाजवळ समर्थन कक्षाच्या उजव्या बाजूला खेळला होता. आणि हा चेंडू सुरक्षात्मक पद्धतीने खेळायचा प्रयत्न सरळ चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. डायमंड सुपर किंगचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाला तर बरं होईल. आणि हा पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा प्रयत्न. पंच शिवराम गस्ते आणि धनंजय डुबल या दोन्ही पंच अतिशय दक्ष नामांकित स्वतः खेळाडू आहेत सांगलीचे. या ठिकाणी परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. या दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 5च्या सरासरीने 1-10. 36 चेंडूमध्ये 66 धावांची प्रति षटकामागे 11 धावांच्या सरासरीची आवश्यकता आहे. आणि आपण पाहताय क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित JPL 2025 मैदानावरती स्क्रीन आहे. स्क्रीनवरती संपूर्ण समालोचन आपल्यापर्यंत प्रसृत होतंय. मैदानामध्ये विद्युत झोतातील ही क्रिकेट स्पर्धा आणि डोळ्याचं पारणं फेडणारे अशी आतषबाजी नेत्रदीपक कार्यक्रम अशा भव्य दिव्य प्रमाणामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला. मैदानामधील आता प्रेक्षकगृह सुद्धा हळूहळू भरत आहे. काही मान्यवर नवीन क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचं नवीन प्रेक्षागृह सुरू आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. पण आपण सुरक्षिततेला प्राधान्य द्या. काही मान्यवर MSCB एंडच्या बाजूने कंपाऊंड वॉलवरती बसले आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय कृपया आपण सुरक्षित राहा. क्रिकेटचा आनंद घ्या. आणि दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की प्रति षटकामागे 4 मिनिटांमध्ये एक षटक व्हायला पाहिजे. शहाजी पडियार पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. संघाचे तिसरं षटक आहे. आणि हा फुलटॉस चेंडू खेळाय तो सरळ लॉलीपॉप दिल्याप्रमाणे सरळ फुलटॉस चेंडू. आणि विशेषतः कौतुक करायला पाहिजे खेळाडूंचं कारण त्या बाजूला वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. आपली नजर रोखून ठेवली. विद्युत झोत थेट नजरेसमोर येतोय आणि 75 धावा किंवा 76 धावांचे विजय लक्ष्य घेऊन उतरताना 2-10
अशी धावसंख्या होती ती मालतीसाई रेणुका संघाची. म्हणजे कमी धावसंख्या असून सुद्धा केवळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व किंवा आपलं आव्हान जिवंत ठेवू शकता. त्याचं उदाहरण म्हणजे मगाशी झालेला धावबाद आणि आता वाऱ्याच्या प्रचंड वेगामध्ये टिपलेला झेल. 2-10. विजयासाठी 35 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. लखन पडियार मागील 5 डावामध्ये त्यांनी 85 धावा काढलेल्या आहेत. ते आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीला येत आहेत मालतीसाई रेणुका संघासाठी. हे तिसरं षटक चालू आहे. 2.1 षटकांचा खेळ. जवळपास 13 चेंडूमध्ये 10 धावा घेत असताना त्याच्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. लखन पडियार आणि स्वप्नील मोहिते ही जोडी मैदानामध्ये आहे आणि सलामीवीर बाद होऊन परतलेले आहेत. आणि शहाजी पडियार संघाचं हित लक्षात घेऊन जरा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत आणि या स्पर्धेत आजपर्यंत सर्वात शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. काहीसं अनपेक्षित असं क्षेत्ररक्षण. या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पडतात. थेट फेक येते पण या दरम्यान 2 धावा. आणि आतापर्यंत जेवढं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही पाहतोय शहाजी पडियार निश्चितच काहीतरी त्यांची रणनीती असणार आहे. कारण इतका जवळ खेळाडू सिली पॉइंट वरती कोणी लावलेला नव्हता. तो आता शहाजी पडियार यांनी लावलेला. आता सिली मिड ऑफ किंवा शॉर्ट मिड ऑफ आपण त्याला म्हणू शकतो. आणि फलंदाज सातत्याने ड्राईव्ह करतोय. तो ड्राईव्ह रोखण्याचा हा मनोवैज्ञानिक हा दबाव आहे. 13 नंबरची जर्सी असलेला खेळाडू त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला उभा केलाय. शहाजी पडियार आता माइंड गेम खेळू लागलेले आहेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावर बदल. फाईन लेग थेट यष्टिरक्षकाच्या जवळ आणलेला आहे. आणि हा चेंडू गुडघ्यावर बसून खेळला मिड विकेटला. आणि तुम्ही ऑफ साईडला क्षेत्ररक्षण लावतोय पण फटका मात्र लेग साईडला खेळला जातोय. डाव्या बाजूला खेळला जातोय आणि या 4 धावा संघाचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या धावसंख्या होते. तिसऱ्या षटकामध्ये 2-16 32 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. आणि ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसं या स्पर्धेतील एंटरटेनमेंट कमी होईल आणि थरार सुरू होईल. कारण प्रत्येक संघाला साखळी फेरीमध्ये 5 सामने खेळण्याची संधी मिळते आणि आघाडीचे 2 संघ प्रत्येक गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पुन्हा एकदा हा खूप अनुभवाने टाकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर खेळायचा होता. तो ऑफ साइडला आणि सरळ चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. आणि पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. हा पंच शिवराम गस्ते यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव वाढते. धावसंख्या होती ती 2-17. आणि पुन्हा एकदा सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाजाला जकडून ठेवलं. या दरम्यान षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे ती 2-17. एक जवळपास आता 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे मालतीसाई रेणुका संघाला सामना जिंकण्यासाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 संघ एके गटामध्ये आहेत. प्रत्येक संघाला 5-5 सामने मिळणार आहेत आणि त्यामुळे ज्यावेळेला उपांत्य फेरीचा निर्णय होईल कदाचित काही संघ हे रन रेटवर सुद्धा समान गुण झाल्यानंतर रन रेट सुद्धा याच्यामध्ये धावगती सुद्धा निर्णायक ठरणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. त्यामुळे जवळपास थोपवलेले थांबवलेले एक धाव एखाद्या संघाला या स्पर्धेमध्ये पुढे पाठवून देऊ शकते.
आणि आता गोलंदाजीला येतोय तो पियुष कांबळे. याच्या अगोदर शहाजी पडियार यांनी 2 षटकामध्ये 10 धावा देऊन एक फलंदाजाला बाद केला. अतिशय अनुभवी अर्धशतकाच्या उंबरठ्या असलेले शहाजी पडियार यांनी अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली. आणि आता पियुष आणि हा डावखुरा गोलंदाज आणि त्याच्यासाठी यष्टरक्षक अक्षरशः संदीप मकवाना यष्टीने खेटून आहे. थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप कव्हर पॉइंट आहे आणि चेंडू खेळलाय तो थर्ड मॅन आणि गलीच्या दरम्यान होऊन दोन्ही खेळाडू चेंडूच्या मागे धावतात. त्या दरम्यान चेंडू पकडूपर्यंत फलंदाज आता दुसऱ्या धावेसाठी पळतोय. धाव संख्या होती ती 2 बाद 19. आणि हा थांबून येणारा चेंडू मिड विकेटला खेळाडू चेंडूवरती धावतोय आणि हा घरंगळत येणारा चेंडू अतिशय दक्षपणे थांबवला. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेटच्या खेळाडूचं, कारण चेंडू अतिशय वेगाने येतोय. मैदानामध्ये काही ठिकाणी उंचवटे आहेत. अशा वेळेला सुद्धा चेंडूवरती नजर ठेवून आणि हा चेंडू खेळलाय तो लॉंग ऑनला थेट समालोचन कक्षाच्या मध्ये. 2 खेळाडू येत आहेत आणि या दरम्यान फक्त एकच धाव मिळते. बॅकअपला खेळाडू येऊपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दोन बाद 22. आणि हा सुरक्षात्मक कसोटी पद्धतीने खेळलेला चेंडू अतिशय सन्मान दिला जातोय. हा स्पिनर साठी लावलेली स्लिप. आज मैदानामध्ये खूप काही क्षेत्ररक्षणामध्ये विविधता दिसते. स्पिनरला स्लिप गेल्या 3 दिवसात कधीच नव्हती, पण आज ते संदीपने लावली होती. एक झेल सुटतोय आणि हा झेल सुटतोय की मॅच सुटतोय हा येणारा काळ ठरवेल. या दरम्यान षटक संपतोय. 4थं षटक संपल्यानंतर धाव संख्या आहे 4 षटकांच्या अखेरीस 2 बाद 22. आणि यापुढील समालोचनासाठी पंढरपूरहून आलेले पांडुरंग महाराज आंधळे. हा धन्यवाद महेश सर. दरम्यान 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 24 चेंडूमध्ये 54 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. काय होईल काय सांगता येत नाही. लखन आणि स्वप्नील मोहिते 6 चेंडूमध्ये जवळजवळ 5 धावेवरती खेळत आहेत आणि पियुष याने मात्र 5 धावा दिलेल्या आहेत. 1 षटक आपलं टाकलेलं आहे. तर पंच ओके चला, मैदानात सर्व रसिकांचंही आगमन होतंय आणि स्वागतही केलं पाहिजे. पर या स्पर्धेची मानाची गदा कुणाच्या खांद्यावरती सजणार आहे म्हणजे फायनल, मेगा फायनल, ग्रँड फिनाले कोण खेळणार आहे अजून सुद्धा पडद्याच्या आड आहे. म्हणजे पिक्चर अभी बाकी है, टेलर अभी चल रहा है. तर यावेळेस पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू. संदीप पुन्हा एकदा संदीपने प्रयत्न चांगला केलेला आहे. स्वप्नील मोहिते तो मात्र स्ट्राईक वरती खेळतोय आणि संदीप गोलंदाजी टाकतोय. मालती साई रेणुका स्पोर्ट्स या वेळेस मात्र ऑफसाईडला चेंडू. प्रयत्न खेळायचा, कुचका स्ट्रोक आहे. खेळायचा प्रयत्न चांगला आहे. क्षेत्ररक्षण किती सुंदर सजवलंय बघा. जवळजवळ मला वाटतं 1 2 3 4 5 खेळाडू ऑफसाईडला सजवलेले आहेत. जवळ पॉइंट वरती 2 आहेत, स्क्वेअर पॉइंट, स्वीपर पॉइंट. या वेळेस बिगिट करायचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. याच षटकावरती निश्चित आहे की टर्निंग पॉइंट का 21 चेंडू 54 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. 21 गेंदों में 54 रन की जरूरत जीतने के लिए. सगळ्यात मोठा मुकाबला. आणि दर्शन पाटील अजून पाठीमागे आहे असं वाटतं, कारण 2 विकेट मैदानात गेल्यानंतर 3ऱ्या 4थ्या 5व्या विकेटला तो दर्शन येतो मैदानात आणि आता मात्र खेळला जातोय. इथं पाहतोय आपण अंग्रेज के जमाने के जेलर. हा
षटकार खटॅक. यावेळेस मात्र खरपूस समाचार घेतलेला आहे. प्रति येतोय स्वप्नीलच्या बॅट वरती चेंडू. संदीपचा चेंडू स्वप्नीलकडे आला, त्याने मात्र भिरकवला. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या वरनं. येतोय षटकार. 28 धावा. 20 चेंडू मध्ये 48 धावेची आवश्यकता. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव येते मैदानात बाहेर. आणि अवंतर धाव म्हणजे पंचांचे दोन्ही हात समांतर झाले की व्हाईट बॉल आला. आणि श्वास मात्र तो फलंदाजाला आणि थोडीशी चूक मात्र ती गोलंदाजाची. 20 चेंडू 47 धावा जिंकण्यासाठी मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला. यावेळेस मात्र स्टेट लाईन मध्ये खेळला जातोय. सुपर सेव्ह उपर स्ट्रोक. शतरक्षक मात्र जवळ आहे. आणि अशा 1-1 2-2 धावेला जर मान्यता दिली तर ठेंबे ठेंबे तळस असे. 19 चेंडू 46 धावा. आवश्यकता मोठी आहे. पर सामना अतिशय सुंदर होतोय मैदानामध्ये. मालती साई रेणुका स्पोर्ट्स JPL 2025 समान ताकदीचे दोन्ही संघ मैदानामध्ये. लखान पॅडल स्वीप खेळायचा प्रयत्न. सरळ बॅटनेच लेग साइडला चेंडू. पंचांचा निकाल व्हाईट बॉल. अवंतर चेंडू स्वैर चेंडूचा इशारा करत आहेत. दरम्यान इथं पाहिलं गेलं तर 1 धाव वाढते. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतो 31 धावेवरती. 19 चेंडू मध्ये 45 धावेची आवश्यकता अजून सुंद्या मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला. यावेळेस वा झापूक झुपूक झापूक झुपूक चौका खटॅक. काय पंच केला चेंडू. स्वतःला बराबर तयार केलं. तलवारीच्या मापामध्ये शरीर झुकवलं आणि सरळ बॅट आडवी पुढे केली. गॅप मध्ये सरळ चेंडू टोलवला. पॉइंट स्क्वेअर पॉइंटच्या मधनं. वंडरफुल सबसेफुल ब्युटिफुल कुलकुल चौका. 18 चेंडू 41. षटक संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 35. मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाकडे जर बघितलं गेलं तर 5 षटक. जर पाणी आणायचं तर 4थ्या षटकातच आत आणायचं, अन्यथा पेनल्टी दिली जाते बरं का सरजी. 4 षटकानंतर पाणी हा तो मॅसेज पंचांकडे द्यायचा आणि मग मैदानात यायचं. पेनल्टी बिनकामाची पेनल्टी संघाला घेऊ नका विनंती करतो मी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावेची आवश्यकता. हा पर्वत स्पोर्टचे कॅप्टन टीम 11 आमच्याकडे पाठवायचे आहे. पर्वत स्पोर्टचे कॅप्टन कमेअर कॉमेंट्री बॉक्स. 18 चेंडू 41 जिंकण्यासाठी मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला सामना करतोय तो म्हणजे स्वप्नील मोहिते. लखन एक चांगला होणारा फलंदाज आणि या स्पर्धेची मानाची गदा कोणाच्या खांद्यावरती जाणार आहे हेही यांच्याकडेही उत्सुकता लागलेली आहे. एकापेक्षा एक संघ, एकापेक्षा एक खेळाडू. जयसिंगपूर प्रीमियर लीग याच मैदानावरचं मला वाटतं डे नाईटचं पहिलं निवेदन. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन काय होणार पाहूया. पुढचा चेंडू स्वप्नील मोहिते बॅकफुटला येतोय. चेंडू थोडासा गुडलँड स्पॉट वरती टप्पा खाल्यानंतर ऑफसाईडला चेंडू जातोय. सुरक्षितरित्या चेंडू फील्ड केलेला आहे. दरम्यान पाहतोय आपण धावसंख्या जाऊन पोहोचले 36 धावेवरती. 17 चेंडू आणि 40 धावेची आवश्यकता. वेळ मात्र सुंदर आहे, वातावरण मात्र सुंदर आहे. खचाखच मैदान भरायला लागलेलं आहे. लोकराजे छत्रपती शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर. ओढा काय आहे पंचांचा. हॅलो हे घ्या. आणि सर सांगतो एका मिनिटामध्ये. रिव्ह्यू घेतलेला DRS घेतलेला आहे. इथं कुठं चेंडू पडलेला आहे बघा जरा थोडस. पंचांनी घेतलाय मेन. हा घेतला ना मेन पंच. सर तुमचा इशारा अजून एकदा करा. हा DRS तिसऱ्या पंचांकडे. आणि ज्या वेळेस पंचांचा इशारा होईल ना त्यावेळेसच आम्ही ही पुढची प्रोसेस चालू करतो. चला 42 2 विकेट आणि 6 सर. पंचांनी निकाल दिला होता तो 6 सर.
आणि निश्चितच पाहतोय 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34. काय सामना. धन्यवाद सर. 16 गेंदों में 34 रन की जरूरत. यावेळेस बॅकफुटला येतोय ऑन साइड. छोटं ग्राउंड म्हणजे 30 पावलाच्या आतमध्ये. सुपर फिल्डिंग. पियुष कांबळे कोट्यातलं षटक. अतिशय गुड गोलंदाजी. पियुषने मात्र बॅकफुटला अपर केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कवर. चेंडू फरार. जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिस राख से बारूद निकलता है उसे तो सिक्सर कहते. खटॅक. या षटकाराने धावसंख्येमध्ये उसळी. 14 चेंडू 28 धावेची आवश्यकता. लखन 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 साथ देत आहे स्वप्नील मोहिते. लखनला 22 धावेवरती खेळत आहे लखन. एक आउटस्टँडिंग षटकार. यावेळेस मात्र जातोय पंचांच्या निकालामध्ये. स्वैर चेंडू घोषित केलेला पंचांनी. व्हाईट बॉल. आमचे शिवराम सर मेन पंचांचं काम पाहत आहेत. त्यांना लारा सर साथ देत आहेत. लखन 22 धावेवरती खेळत आहे आणि टर्न चेंडू झालेला आहे. स्विंग होतोय. कधी बाहेर जातोय कधी आत येतोय. पंचांनी पुन्हा मला वाटतं हा चेंडू येस डॉट बॉल केलेला आहे. हा नाही सर. या चेंडूवरती कुठलीही धावसंख्या नाहीये आणि चेंडू पण नाहीये. डॉट बॉल. यावेळेस सफल झालेला आहे. मिडल स्ट्रिक स्टेप आउट होतोय. बॅक साईडला खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा निकाल आहे का. घेतला सर. चला. तर यावेळेस पाहतोय आपण 12 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता. लखन, स्वप्नील, पियुषने या षटकामध्ये बघितलं गेलं तर आणि पलीकडच्या षटकामध्ये 19 धावा खर्च केलेले आहेत. विकेट नाहीये. आता राहिलेले आहेत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता. मालती साई रेणुका स्पोर्ट्स जयसिंगपूर. स्पर्धा झालेली आहे चालू. त्याला दिवस 3रा. 12 तारखेला फायनल असेल. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, फायनल. आणि त्यावेळेस कुणाच्या खांद्यावरती ही मानाची ट्रॉफी आणि मान सन्मान, मॅन ऑफ द सिरीज असेल, मॅन ऑफ द मॅच असेल, हे सगळं जे मानाचं छायाचित्र या कॅमेऱ्यामध्ये बंद होईल आणि ज्यांचा त्यांचा मान त्यांना मिळेल JPL 2025चा. चला उरकत घ्या सर. पेनल्टी लागू नये. 12 चेंडू 27 धावेची आवश्यकता. बारा चेंडू 27 निघालेला आहे. पियुष यावेळेस चेंडू येतोय ऑफस्टिकच्या जवळ. पहिला टप्पा गुडलँड स्पॉट एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. गोलंदाज हवी होतोय फलंदाजावरती. आता मात्र 27 धावा आहे तिथंच आहेत. पण चेंडू गेला एक निघून म्हणजे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी चेंडू एक गेला. वर सर दुसराही चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. वाईट स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी. लारा सरांनी. निश्चित या चेंडूवरती धावसंख्या वाईटच्या स्वरूपात येते. प्रति वाईट आहे का. तिसऱ्या पंच आवडला शब्द सर. वाईट निश्चित. येस वाईट बॉल. चला घ्या बस. परत परत पंचांचा निकाल व्हाईट बॉलचा. चार मिनिटांमध्ये एक षटक संपलं पाहिजे. स्वप्नील स्ट्राइक वरती पुन्हा एकदा पाहतोय आपण. हाही चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या गॅदर मध्ये आणि पंच आपलं काम मात्र मैदानामध्ये करत आहेत. रोहन
आता मात्र मॅच मध्ये प्रेशर वाढलेलं बरं का सर. 10 चेंडू 25, 10 चेंडू मध्ये 25 धावेची आवश्यकता. स्वप्नील 13 वरती खेळत आहे आणि लखन 22 धावेवरती खेळत आहे. रोहनने मात्र आपली गोलंदाजी सुपर. यावेळेस आकू टप्प्याचा चेंडू आत येतोय आणि इथं मात्र काय होईल तर थ्रो करायचा आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आणि निश्चित मला वाटतं कुठंतरी रिटायर या दिशेकडे आपण जाऊया. याची जागा घेण्यासाठी या पुढील फलंदाज पटकन मैदानात या. जी सर. या फलंदाज फास्ट पुढे या. मालती साई रेणुका स्पोर्ट्स. डायमंड एक चांगला सामना बघण्यासारखा देखणा सामना मैदानामध्ये. मला वाटतं आजच्या दिवसातला हा सगळ्यात वंडरफुल सामना असेल. 9 चेंडू 25 या 2 चेंडूवरती जवळजवळ मला वाटतं कुठंतरी टर्निंग पॉइंट असेल क्रिकेटचा. आणि आदित्य येतोय. आदित्य कोण आहे ज्यांनी या मैदानामध्ये सगळ्यांच्या ओटावरती गेले 1 दिवस 2 दिवस त्यांनी सगळ्यांच्या ओटावरती दरवळतोय. आदित्य कोण आहे येतोय मैदानामध्ये मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाकडून. यावेळेस मात्र मोठा फटका असेल स्टेट लाईन मध्ये. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल टिपला जातोय. वंडरफुल सबसे फुल ब्युटिफुल कूल कूल कॅच. बॅक टू द पेवेलियन. स्वतःसाठी गोल्डन डक, सिल्वर डक, लक आणि प्रत्यक्षात सगळ्याच चेंडूवरती म्हणलं तर लक डग. 8 चेंडू 25 धावेची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 25 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. लखन 22 धावेवरती खेळत आहे 13 चेंडू मध्ये. रोहनने मात्र या षटकामध्ये एक मोठी विकेट मिळवून दिलेली आहे आणि जो सामना मैदानामध्येच ठेवलेला आहे. काय होणार? मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाकडे झुकतो की डायमंड संघाकडे सामना झुकतो? आठ चेंडू 25 धावा. या वेळेस लॉंग ऑनच्या दिशेमध्ये सरळ बॅटने चेंडू फरार येतोय. दमदार झेपेलचा चौकार खटॅक. 7 चेंडू 21 या चेंडूवरती टर्निंग पॉइंट. षटकार गेला तरी सुद्धा दोष, नाही गेला तरी सुद्धा दोष. 7 चेंडू 21 धावेची आवश्यकता अजून सुद्धा आहे साई रेणुका मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला. एक चांगली गोलंदाजी मैदानात आणि हा चेंडू पुन्हा लॉंग ऑफला जातोय. मॅन लाईन्स मध्ये फिल्डिंग होते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. धावचीची संधी असू शकते. बॅटिंग लाईन तर निकाल आणि DRS स्क्वेअर लेग पंचांकडे जातोय. मी DRS घेतलेला आहे. धावचीची संधी. गेले 3 दिवस या स्पर्धेला आपण मैदानात पाहतोय. खूप चांगल्या नियमाला फॉलो करत आहेत सगळे खेळाडू. प्रेक्षकांची पुरेपूर गर्दी होते. चांगला प्रतिसाद आहे. सर्व आमचे क्रिकेट प्रेमी जयसिंगपूर नगरीमधले सर्व नागरिक त्यांचंही मनापासून अत्यंत मनापासून आभार मानलं जातं. आमच्या व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे. हा तर इथं निश्चितच सर तिसऱ्या पंचांनी निकाल दिलेला आहे की आउट आहे. धावचीची संधी मैदानामध्ये यशस्वी राहते आणि आपण पाहतोय की सुनील सुतार याला बॅक टू द पेवेलियन जावं लागतंय. काल लखन मैदानापासून मागापासून मैदानामध्ये आहे. त्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. आणि जर बघितलं गेलं सर तर क्रिकेट अशी आहे सर, कधी
कधीही जागा पलटी करू शकते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बरं का. तुम्हाला DRS घेतलेला स्क्रीनवरती पण आहे. एवढी या स्पर्धेमध्ये आपण वाकी टॉकी सोय केलेली आहे. तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येतं मोबाईलमधनं. आपण त्याच्यापेक्षा अजून मोठी सोय स्क्रीनवरती केलेली आहे. तमाम जमलेले आमचे सर्व सहकारी मित्र, त्यांच्या मनामध्ये किसकिस नको. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर तथा आदरणीय स्पर्धेचे सर्वेसर्वा ऑर्गनायझर संजयजी पाटील येड्रावकर साहेब यांच्या संयुक्त विचारातून या स्पर्धेला आपण एक जरी चेंडू डॉट गेला तरी एक झाड लावायचं ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठल्याच स्पर्धेला ही संकल्पना राबवली नाही. ती संकल्पना राबवलेली आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. वा, 6 चेंडू 20. गोलंदाजीसाठी परिवर्तन. प्रिन्स तिवारी येत आहेत गोलंदाजीसाठी. ज्यांनी या सामन्यामध्ये एक नाही का रोहित येतोय, माफ करा, रोहित सर येत आहेत. तर निश्चितच कुठेतरी अपडेट होताना मागं पुढे होतोय, माफ करा माझ्याकडून सर जरा. शिवराम सरजी रोहित येतोय गोलंदाजीसाठी आणि तुमचं लक्ष माझ्याकडे आहे. यावेळेस मात्र हुक केलेला चेंडू. वा वा वा, मॅच मध्ये रंग आलेला आहे. 6 धावा खटॅक. 5 चेंडू आणि 14. मॅच चमकली, मैदान खणानलं. JPL 2025चा मोस्ट मॅच असेल आजची बरं का. सगळ्यात मोस्ट वॉन्टेड मॅच. 5 चेंडू 14 धावा. बॉल टाका मैदानात. लखन 28 धावा 14 चेंडू. प्रिन्स तिवारी येतोय नॉन स्ट्राईक वरती. 7 मिळाली तर हा सामना घेऊन जाऊ. यावेळेस पंचांमध्ये खेळाडूंमध्ये थोडी बातचीत होते. पाच चेंडू 14 धावा. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगला खेळला जातोय. त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थ्रो येतोय. धावचीची संधी असू शकते. पंचांचा निकाल काय असेल ते. नॉट आउट. आउट नॉट आउट. आउट नॉट आउट. खेळाडू तिथं मात्र पडतोय. जरा इंजुअर झालाय. पाण्याची बाटली द्या. अजून तिसऱ्या पंचाने DRS घेतलेला आहे. चेक करा सर. टाईट मॅच चालू असल्यावर असंच होतंय. लखन खेळत आहेत 30 धावेवरती 15 चेंडू. प्रिन्स तिवारी अजून आपलं खातं खोललं नाही. रोहितने मात्र दोन्ही चेंडू मैदानामध्ये रंग आणून दिलेला आहे. आता चेंडू आता जर बघितलं गेलं तर आताचा मेसेज आहे DRS चालू आहे सर. नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. तिसरे पंच सांगत आहेत आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला. आणि यावेळेस फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. छलांग मारली, आपली रेषा पकडली. आपल्या संघासाठी हा मॅसेज मात्र त्याने अगदी उत्कृष्ट दिलेला आहे. हे जिवंत उदाहरण बघितलं तुम्ही रिव्ह्यूच्या माध्यमातून बी आणि स्क्रीनवर बी पाहतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. मालती साई रेणुका स्पोर्ट्स जयसिंगपूर. 4 चेंडू 12. यावेळेस डीप स्क्वेअर लेग. एक धाव पूर्ण केली असेल नसेल. मैदानात अजून अडकलेला इशारा. मात्र चारही बाजूने टाळ्या वाजत आहेत. 3 चेंडू नसेल म्हणजे धाव नाहीये. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12. 3 चौकार मारले तरच सामना मैदानामध्ये असू शकतो. अन्यथा एक जरी चेंडू
या चेंडूवरती विश्वास सगळ्यांचा. काय होणार? मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाकडे 3 चेंडू 12. 3 चेंडू 12. ओहो, वाह वाह, अंग्रेज के जमाने के जेलर. हा षटकार खटॅक. 2 चेंडू आणि 6 धावा. पैसा वसूल सामना. जीतेंगे तो बाजीगर बनेंगे. इतिहास क्रिकेटचा तुमच्या समोर आहे. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहास. त्याचं नावच क्रिकेट आहे. 2 चेंडू 6 धावा. फिल्डिंगच्या स्पेस मध्ये बदल. डीप लाईनला खेळाडू थोडे तैनात केले जात आहेत. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि डीप फाईन लेगला एक खेळाडू तैनात पहिलाच आहे. स्ट्रेट लाईनचा गॅप मोकळा आहे. लॉंग ऑनच्या डीप लाईनला एक खेळाडू. कव्हर पॉइंटच्या वरचा गॅप मोकळा आहे. एक्स्ट्रा कव्हर पूर्ण मोकळा आहे. पुढील चेंडू रोहित. यावेळेस मात्र फसला जातोय. हवे चेंडू आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. 1 2 दोन्ही फलंदाजांनी 2 धावा आणि नो बॉलची 1. 3 धावा आलेल्या आहेत. मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला पुन्हा एकदा मैदानामध्ये मोठी साथ मिळते. जवळजवळ मला तर 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्याची आवश्यकता. वा, या दोन्ही संघासाठी एकदा मी सर्व रसिकांना विनंती करेल, जरा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. क्या बात आहे. जिकडं जाईल तिकडे इतिहास, क्रिकेटचा इतिहास. यावेळेस मात्र शॉस थांबलेला आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्याची आवश्यकता. 2-3. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आणि डोक्यावरला. हो हो, मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाने या सामन्यावरती ताबा घेतलेला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दोन्ही संघाने अतिशय उत्कृष्ट सामना मैदानामध्ये खेळाय. साधारणतः मैदानामध्ये 28 अंश सेल्सिअस तापमान आहे, पण या थंडीच्या आल्हादक वातावरणामध्ये सुद्धा प्रेक्षकांना घाम फोडणारा हा सामना. खरोखर पहिल्यांदा गेली 2 दिवस ही स्पर्धा एंटरटेनमेंट 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 या पद्धतीने होती, पण या स्पर्धेला हळूहळू रंग चढायला सुरुवात झालेली आहे. जवळपास प्रत्येक चेंडूवरची जो काही संघर्ष गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये पाहायला मिळाला. आणि आता मालती साई स्पोर्ट्सचे खेळाडू ज्या झपाट्याने मैदानामध्ये आत गेले ते खरोखरच या सामन्याचा रोमांच निश्चितच दाखवत आहेत. मैदानामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू एकत्र आहेत. हे खरं कौशल्य आहे ते क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचं. त्यांनी मोठ्या परिश्रमाने ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि या रोमांचक सामन्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा दोन्ही संघांना जोरदार प्रोत्साहन दिलं. खरोखर गेल्या 3 दिवसातील काही सामने हाय स्कोर होत होते, काही सामने लो स्कोर होत होते, पण कमी धावसंख्येचा सामना सुद्धा इतका रोमांचक होऊ शकतो हे या सामन्याने दाखवून दिलं. दोन्ही संघांनी प्रेक्षकांची मने जिंकली, त्याबद्दल दोन्ही संघांचं संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अंपायर्स दोन्ही पंच डुबल सर व शिवराम गस्ती सर यांना विनंती आहे आपण कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे. तसेच मान्य आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग अर्थात JPL 2025 चे हे जे सामने चालले आहेत त्यासाठी प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक कैलासवासी श्री रामवल्लभजी भवरलाल बियानी यांचे स्मरणार्थ. द्वितीय क्रमांक कैलासवासी श्री हरिकिसनजी भवरलाल बियानी यांचे स्मरणार्थ. तृतीय क्रमांक कैलासवासी श्री